मार्केटमधून 10 किलो वजन घरी घेऊन आली आणि मोठा तीरच मारला. नमस्कार, सुस्वागतम. आजच्या दुपारचं जेवण एकदम सॉर्टेड आहे, फुल माझ्या मनासारखं. गवार आणि बटाट्याची ओला नारळ टाकून भाजी, त्याच्यानंतर मुळ्याची भाजी खोबरं टाकून, चवळीची आमटी आणि टोमॅटोची आमटी आणि राईस. ओ माय गॉड, परफेक्ट ताट माझं रेडी आहे. पटकन जेवायला या तुम्ही पण सगळे. ही फळं तर आपल्या घरी आता रेग्युलर यायला लागली आहेत. मम्मी आणते, मम्मीला खूप आवडतं. ओके, सो फॉर नो रिझन मी विचार केला की आपण थोडंसं रेडी शेडी होऊया. माझ्याकडे काही कपडे इतके जुने आहेत ना, म्हणजे ते बिलकुल वाटणार नाही की जुने आहेत. त्यापैकी ही एक कुर्ती, याच्यावर मी एक जॅकेट घालते, पण आज विचार केला नुसतं ना असंच घालूया. मम्मीने ना सुगंधी अगरबत्त्या आणल्या होत्या, तर ह्या पिशवीलाच इतका सुगंध येतोय, तर अगरबत्तीचा किती सुगंध असेल ना. माझं रोजचं आवडतीचं काम म्हणजे दिवाबत्ती करून झाल्यानंतर मम्मीला मी हे दोन्ही ड्रेस देऊन टाकलेले आहेत, म्हणजे मम्मीला खूप आवडलेले आहेत. तर मम्मीला पण खूप सुंदर वाटत होते, जे तुम्ही ऑलरेडी पाहिलेत. तरी पण याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, तुम्हाला लिंक मिळून जाईल. एकदम परफेक्ट वाटतात. गर्ल्स लेडीज दोन्ही पण उत्तम प्रकारे वापरू शकतात. इच्छा नसतानाही मार्केटला जायला लागते, कारण पिठं जी आणायची आणि इकडे ना टाकी वाहत चालली होती, म्हणजे जोरदार पाऊस असं वाटत होतं. आता पिशव्यांवर अशी नावं कोण लिहितं माझ्यासारखं? काही नाही तर मग याची पिशवी आला आणि त्याची पिशवी आला, राईट ना. हे आपलं असंच आहे. चक्कीवाले भैया आणि माझं संभाषण इंस्टाग्राम और यूट्यूब पे दिखेगा. आप यूज करते हो इंस्टाग्राम? हाँ, तो इंस्टाग्राम पे दिखेगा, सर्च करोगे तो आएगा. किसी किसी के फीड में डायरेक्ट आता है, लेकिन मैं मराठी में वीडियो बनाती हूँ. 90% मराठी बोलता हूँ. अरे वाह, 5%. तो चौकी में भी जाके ऐसा मराठी में बोलता हूँ. मराठीच बोलायला पाहिजे. कुछ इसमें फॉलो और दुनियादारी कुछ करना पड़ता है. आप फॉलो करोगे तो रेग्युलर आपको दिखूंगी मैं. टेन्शन आलं की 10 किलो पीठ आता मी कसं घेऊन जाऊ. थोडंसं पीठ पुढे घेऊन गेली. आता इकडे जस्ट इंडियन थिंग्स त्याप्रमाणे खालचं ब्रेडचं पॅकेट उचललं, वरचं पुन्हा त्याच जागेवर ठेवून दिलं. आणि जी माझी हालत पतली झाली आहे ना भाई साहब, हालत पूर्ण टाईट आहे. 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे चक्की, एवढं पण काही लांब नाहीये, पण माझे हात एकदम खुळखुळे झालेत. नाही म्हणजे पिठाशी होळी खेळल्याशिवाय ते पीठ घरी येणं हे शक्यच नाही. त्याप्रमाणे मी सुद्धा मस्त होळी खेळले, पाणी पिऊन घेतलं तांब्याभर. असा होता आजचा छोटूसा दिवस. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल, बाय.